नमस्कार सर्व सेविका ताईंनो, मदतनीस ताईंनो. बघा, अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या समोर आलेली आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी हा वितरित करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण जी.आर. आलेला आहे. कोणत्या महिन्याचं मानधन आणि प्रोत्साहन भत्ता भेटणार हे देखील सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना शेअर करा. तर बघा ताईंनो, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधन वितरित करण्याबाबतचा हा महत्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे. तुम्ही पाहू शकताय, महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागाचा हा जी.आर. आहे. दिनांक बघा 28 जुलै 2026 रोजी आलेलं हे जी.आर. आहे. शासन निर्णय बघा काय झालेलं आहे ताईंनो. शासन निर्णय पाहण्याआधी मी सर्व ताईंना सांगू इच्छिते ताईंनो, मे 2026 पर्यंत, ऑक्टोबर 2024 पासून मे 2026 पर्यंत म्हणजे सर्व जो काही प्रोत्साहन भत्ता आहे, प्रोत्साहन भत्त्याच्या निकषानुसार तो प्रोत्साहन भत्ता सर्व सेविका मदतनीस यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. आणि आता फक्त जूनचा प्रोत्साहन भत्ता राहिलेला आहे आणि चालू महिना हा जुलैचा. तो संपल्यानंतर हा टप्प्याटप्प्याने येणारच आहे. शासन निर्णयामध्ये बघा काय झालेलं आहे. आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते. सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांची माहे जुलै 2026 या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरण पत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद अर्थसंकल्पीय तरतुदीमधून रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये बघा 174 कोटी एवढा निधी अतिरिक्त राज्य हिश्शाचा आवश्यक निधी हा आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे. एकूण बघा 174 कोटी हा एवढा निधी हा अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मानधनासाठी आयुक्त कार्यालयाकडे जमा करण्यात आलेला आहे. असा महत्वपूर्ण जी.आर. आपल्या समोर आलेला आहे. आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचना विचारात घेऊन सदर निधी विहित पद्धतीने उपाययोजना कार्यवाही पूर्ण करावी, अशी महत्वपूर्ण अपडेट आणि माहिती आपल्या समोर आलेली आहे. ताईंनो, तुम्हाला जर हा जी.आर. पाहायचा असेल तर तुम्ही हा जी.आर. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही हा जी.आर. पाहू शकता. अत्यंत महत्वाचा हा जी.आर. आहे. अंगणवाडी सेविका ताईंनो, मदतनीस ताईंनो, आजपर्यंत जून 2026 चं मानधन जमा झालेलं आहे. फक्त त्या महिन्याचा प्रोत्साहन भत्ता हा राहिलेला आहे. आणि मे 2026 पर्यंतचा सर्व प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी सेविका मदतनीसांना बघा प्रोत्साहन भत्त्याच्या निकषानुसार तो जमा झालेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्वाची आहे. जास्तीत जास्त सेविका ताई मदतनीस ताईपर्यंत शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे पोषण ट्रॅकरचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर नक्कीच मला कमेंट करून कळवा. धन्यवाद.